EPFO सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता PF 100% काढता येणार आहे। केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी ही मोठी घोषणा केली आहे। आधी PF काढण्यासाठी 13 नियम होते, पण आता फक्त 3 नियम राहणार आहे। आता 100% रक्कम नेमका कोणत्या नियमामध्ये काढता येणार समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय ABP माझा। आवश्यक गरजा, शिक्षण, विवाह, वैद्यकीय कारणे, गृहसंबंधी गरजा आणि विशेष परिस्थिती अशा 3 कारणासाठी तुम्ही PF खात्यातून 100% पैसे काढू शकता। शिक्षणासाठी 10 वेळा व लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढता येईल, हे दावे लगेच मंजूर केले जातील। यासोबत EPFOने आगाऊ रक्कम काढण्याच्या मुदतमध्येही बदल केले आहे। भविष्य निधीच्या परिपक्वतेपूर्वी रक्कम काढण्यासाठी मुदत 2 महिन्यावरून आता 12 महिने, तर अंतिम पेन्शन काढण्यासाठी 2 महिन्यावरून 36 महिने इतकी वाढवण्यात आली आहे। या नव्या सुधारणांमुळे सदस्यांना निवृत्ती निधी अथवा पेन्शन हक्कांमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत होईल। तर EPFO कडून सदस्यांना 8.25% व्याजदर दिला जातो। यासोबत आता EPFO 3.0 या नवीन प्रणालीनुसार आता ATM मधून देखील पैसे काढता येणार आहे। आता शेवटी जाता जाता आपण PF बॅलन्स नेमका चेक कसा करायचा तेही समजून घेऊया। जर तुम्हाला तुमच्या PF खात्यातील शिल्लक रक्कम तपासायची असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे EPFOची वेबसाईट। यावर लॉग इन करून तुम्ही तुमचा शिल्लक बॅलन्स तपासू शकता। यासोबत खातेदार त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून टोल फ्री नंबर 9966044425 यावर फोन करून देखील शिल्लक रक्कम तपासू शकता। यासोबत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFOच्या 77 38 29 98 99 या क्रमांकावर EPFO HOUAN हा मेसेज लिहून पाठवावा लागेल। यानंतर PF खात्यातील रक्कम तुम्हाला समजेल। तर केंद्र सरकारने PF बाबत घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा।